नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमातील ॲक्टिव्हिटी नंबर 28 आज आपण पाहणार आहोत. इयत्ता 7वी विषय इंग्रजी. बघा ॲक्टिव्हिटी कशा प्रकारची आहे. या ठिकाणी काय दिलं आहे, लर्निंग ॲक्टिव्हिटी नंबर 1, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स फ्रॉम द लेसन. खाली काही शब्द दिले आहेत, त्या शब्दामध्ये तुम्हाला किमान एक अल्फाबेट टाकून तो शब्द पूर्ण करायचा आहे किंवा अर्थपूर्ण बनवायचा आहे. परंतु काय सांगितलं या ठिकाणी, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स फ्रॉम द लेसन. लेसनमधून आपल्याला निवडायचे आहेत, मनानं काहीही करायचं नाही. तर तो लेसन कोणता आहे तर या ठिकाणी दिलं आहे बघा, 4.1 द नायटिंगल अँड द नोबलमॅन, पेज नंबर 80. इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पुस्तकावर पेज नंबर 80वर तुम्हाला हा पाठ पाहायला मिळेल. तो पाठ वाचल्यानंतर आपल्याला खालील ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत आणि ते सोपं आहे. बघा त्या पाठाचा मी स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे, तो एकदा आपण वाचून घेऊ फास्टमध्ये आणि मग आपण खालील ॲक्टिव्हिटी सोडवण्याचा प्रयत्न करू. 4.1 द नायटिंगल अँड द नोबलमॅन. A nobleman in a faraway land once caught a nightingale and put him in a cage. No birds like to be shut up in a cage. The nightingale began to plead, "Please set me free. If you let me go, I will tell you the secret of happiness." The nobleman was rich but not happy. He wanted to know the secret of happiness, so he let the bird go. Okay. "Listen," said the nightingale. "This is the secret of happiness. Never cry over spilt milk and never trust idle words." The nobleman didn't think much of the secret. "This is just a silly piece of advice," he exclaimed. The nightingale flew a little higher and said, "Too bad you let me go. I have rare diamonds under my wings. Now you won't get any of them." Now the nobleman was really angry and very unhappy. "Oh no, how stupid I am. How stupid of me. You wicked bird, you nasty bird. Wait till I catch you again." He began to wail. "Don't be so upset, my lord," said Nightingale. "It was a kind of you to let me go. That is why I gave you a good piece of advice. Think over it. The first thing I said was, don't cry over spilt milk. I am already far away from you. You cannot or you can't catch me again. Then why make yourself unhappy about it? Secondly, how can an ordinary bird like me have diamonds under his wings? Those were just idle words of mine. It is a mistake to trust such words. Use my bits of advice and be happy. Farewell." The nobleman watched as the bird flew away. Means this was the lesson. We have tried to read it. आपण पूर्ण वाचून घेतलेलं आहे लेसन. आता या लेसनच्या मदतीने खालील प्रश्न आपल्याला सोडवता येतात का ते बघू आपण. तर ॲक्टिव्हिटी बघा काय, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स फ्रॉम द लेसन. या ठिकाणी वरती दिलेला जो लेसन आहे तर लेसन पाहून आपल्या या ठिकाणी शब्द यूज करायचे आहेत आणि हे सगळे शब्द आपल्याला मिनिंगफुल बनवायचे आहेत. ओके. त्या ठिकाणी पहिला शब्द बघा, NCE दिलेला आहे. समोर एक्झाम्पल म्हणून ओ टाकला आपण की वन्स होतो, कारण की वन्स आपल्या पाठामध्ये हा शब्द आलेला आहे. जो पाठामध्ये आलेला आहे तोच आपल्याला लिहायचा आहे. या ठिकाणी बघा हा वन्स. ओके. मीन्स इट इज व्हेरी इझी फॉर अस टू सॉल्व दॅट ॲक्टिव्हिटी. नंतर पुढचा हॅपी शब्द आहे, नंतर बर्ड आहे, नंतर लिसन आहे, नंतर मिल्क आहे. जो शब्द आपण अल्फाबेटिकल टाकायचा आहे तो एक अल्फाबेट आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचं आहे. अँड वी हॅव अ लेसन. विथ द हेल्प ऑफ दिस लेसन वी कॅन सॉल्व दॅट ॲक्टिव्हिटी इझिली. या लेसनच्या मदतीने बघा आता मी असं या ठिकाणी स्क्रीनवर आणलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता पाठाचं जर पुस्तक नसेल तर, आणि मग नंतर ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करू शकता. ओके. दुसरं बघा ॲक्टिव्हिटी फक्त आपण समजून घेऊ. ॲक्टिव्हिटी नंबर 2, मेक अ लिस्ट ऑफ एनी 5 वर्ड्स बिगिनिंग विथ एच फ्रॉम द लेसन. एचपासून सुरुवात होणारे किमान 5 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत किंवा त्याची लिस्ट बनवायची आहेत. आता बघा, आता हा एक पाठ आहे. या पाठामध्ये आपल्याला एचपासून सुरू होणारे अनेक शब्द मिळतील. एक्झाम्पल मी या ठिकाणी देतो मी तुम्हाला. बघा या ठिकाणी हिम दिलेलं आहे. ओके. हॅपी दिलेलं आहे, हॅपीनेस आहे, नंतर हायर आहे, म्हणजे अशा अनेक आहेत. ओके. तुम्ही व्हिडिओला पॉज करून थांबवून प्रत्येक शब्द या पाठामधून निवडू शकता. ती पण ॲक्टिव्हिटी काही जास्त अवघड नाही. ओके. दुसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला कळाली. तिसरी ॲक्टिव्हिटी बघा काय, कॉपी द फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर गुड हँडरायटिंग. कॉपी द फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर गुड हँडरायटिंग. आता आपल्याला जसे तसे खाली 3 वाक्य दिले, ते तिन्ही वाक्य जसे तसे कॉपी करायचे आहेत आणि तुमच्या नोटबुकवर लिहायचे आहेत. ओके. म्हणजे ही पण ॲक्टिव्हिटी काही जास्त अवघड नाही. या ठिकाणी कॉपी म्हटलेलं आहे. कॉपी म्हटलं की आपल्याला जसे आहे तसेच लिहायचे.
वेगळे लिहायचे नाहीत किंवा त्या ठिकाणी जर फुल स्टॉप असेल तर फुल स्टॉप लिहायचा, कॉमा असेल कॉमा लिहायचा, वेगळं मनानं काही करायचं नाही. नाव लुक ॲट द ॲक्टिव्हिटी नंबर 4. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली काही वाक्य दिले आहेत, ते वाक्य तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आता पूर्ण करायचे आहेत म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही स्वतः शब्द लिहायचे नाहीत, जे पाठामध्ये दिलेले आहेत तेच लिहायचे. जे वाक्य दिले आहेत, 1-2 उदाहरण तुम्हाला समजून सांगतो बघा. आता या ठिकाणी बघा, पहिलं वाक्य आहे दिलं, द नायटिंगल. द नायटिंगल. आता आपण वरती बघू. ओके, बघा या ठिकाणी एक वाक्य, द नायटिंगल बिगॅन टू प्लीड. द नायटिंगल बिगॅन टू प्लीड म्हणजे आपल्याला बिगॅन टू प्लीड हा शब्द लिहायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण वरील पाठाच्या मदतीने खालील वाक्य पूर्ण करू शकतो. आता प्रत्येक वाक्य तुम्हाला काय सांगायची गरज नाही, कारण की जसं तसे पाहून लिहायचे आहेत आपल्याला. आता ॲक्टिव्हिटी नंबर 5 बघा आहे, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. हे पण सुद्धा सोपं आहे. कसं आहे, ABCD नुसार जो शब्द आधी येतो तो आपल्याला आधी घ्यायचा असतो, त्यानंतर येणारा शब्द नंतर घ्यायचा असतो. उदाहरण बघू आपण. पहिलं एक तुम्हाला सोडून देतो मी, केज, सिक्रेट, बर्ड, हॅपी अँड ट्रस्ट. आता अल्फाबेटिकली आपण विचार केला तर केज, सिक्रेट, बर्ड आणि हॅपी ट्रस्ट यामधला पहिला शब्द कोणता येईल? बर्ड येणार. ओके, A-B म्हणजे ABCD मधला B, बर्ड लवकर येणार. जर या 5ही शब्दाचा विचार केला तर म्हणून बर्ड आपण आधी घ्यायचा 1 नंबरला, 2 नंबरला केज, 3 नंबरला हॅपी, 4 नंबरला सिक्रेट आणि 5 नंबरला ट्रस्ट. म्हणजे आपल्याला असे अल्फाबेटिकली शब्द जोडायचे आहेत. इयत्ता 9वी आणि 10वीमध्ये हा कंपल्सरी प्रश्न असतो. 2 मार्कासाठी विचारतात. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये शब्द लिहा आणि सोपं आहे, जास्त काही अवघड गोष्ट नाही. ओके, त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 6 बघू आपण काय. क्लासिफाय द वर्ड्स इन देअर रिस्पेक्टिव्ह कॉलम. क्लासिफाईड द वर्ड्स इन देअर रिस्पेक्टिव्ह कॉलम्स. आता खाली काही शब्द दिले आहेत. ओके, हे दिलेले शब्द उदाहरणार्थ बघा, बर्ड, मिस्टेक, बीट, वर्ड, नोबलमॅन, बर्ड्स, बीट्स, नोबलमेन, मिस्टेक्स, वर्ड्स, पीस, डायमंड, मॅन, पीसेस, मेन अँड डायमंड्स. ओके, हे एवढे शब्द दिले आहेत. यामध्ये काही शब्द सिंग्युलर आहेत, काही प्लुरल आहेत. आणि या ठिकाणी टेबलसुद्धा दिलं आहे आणि 2 कॉलम बनवले आहेत. वन आणि मेनी म्हणजे एकवचनी आणि अनेकवचनी असं समजू आपण याला. तर आपल्याला या ठिकाणी जे 1 दिसते तर 1च्या टेबलमध्ये आपल्याला पूर्ण एकवचनी शब्द लिहायचे आहेत आणि मेनीमध्ये अनेकवचनी लिहायचे आहेत. एक उदाहरण घेऊ आपण. हा पहिला शब्द बर्ड आहे, तर बर्ड एक बर्ड आहे म्हणून आपण या कॉलममध्ये लिहू. दुसरा शब्द मिस्टेक आहे, तो पण एकच आहे म्हणून तो पण या ठिकाणी लिहू. आता या ठिकाणी बघा, बर्ड्स शब्द दिले, बर्ड्स. ओके, हा बर्ड्स हा अनेकवचन आहे म्हणून ते आपण इकडे लिहू. म्हणजे जेवढे अनेकवचन आहेत तेवढे आपल्याला मेनीच्या खाली लिहायचे आणि एकवचन आपल्याला 1च्या खाली लिहायचे. ही पण ॲक्टिव्हिटी अगदी सोपी आहे. ओके, त्यानंतर बघा, एक एक्झाम्पल म्हणून डेमो म्हणून आपल्याला काही ॲक्टिव्हिटी सोडून दिल्या आहेत. जे मी तुम्हाला आता समजून सांगितलं तेच या ठिकाणी 1-2 ॲक्टिव्हिटी सोडून दिले आहेत. उदाहरणार्थ पहिल्या ॲक्टिव्हिटीमधला वन्स शब्द आहे, ज्या ठिकाणी NCE लिहिलं होतं त्या ठिकाणी O करायचा. O केल्यानंतर तो अर्थपूर्ण शब्द होतो. दुसरा शब्द हॅपी आहे. ओके, म्हणजे दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये H पासून सुरुवात होणारे शब्द होते तर हॅपी लिहिला होता. तिसरी ॲक्टिव्हिटी काय सांगते या ठिकाणी, जसं आहे तसंच लिहा म्हणून आपण कॉपी करायचं आहे. चौथ्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही वाक्यरचना पूर्ण करायची आहेत आपल्याला, तेही पाठामधून पाहून. तर या ठिकाणी द नायटिंगल बिगन टू प्लीड हे पहिलं वाक्य दिलं आहे. बाकीचे वाक्य तुम्ही सोडू शकता. ॲक्टिव्हिटी नंबर 5 बर्ड, केज, हॅपी, सिक्रेट अँड ट्रस्ट. जे अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये आपल्याला शब्द लिहायचे होते ते या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी सोडून दिली आहे. बाकीचे तुम्ही सोडू शकता. ॲक्टिव्हिटी नंबर 6मध्ये वन अँड मेनी एकवचनी आणि एकवचनी लिहायचे आहेत. ते या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून बर्ड अँड बर्ड्स असं दिलं आहे, तसं तुम्हाला ते लिहायचं आहे. ओके, नंतर बघा, प्रॅक्टिससाठी म्हणजे सरावासाठी आपल्याला 1, 2, 3, 4, 5 ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत. ओके, राईट द गिवन वर्ड्स मिनिंग इन मराठी. दिलेल्या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ लिहा. रीड द वर्ड्स ट्वाईस, शब्द परत वाचा. कॉपी द सेम सेंटेन्सेस इन युअर नोटबुक, तुमच्या वहीमध्ये जसे तसे वाक्य लिहा. रीड द सेंटेन्स फ्रॉम द लेसनमध्ये असणारे वाक्य वाचा. फाइंड युअर ओन वर्ड्स अँड क्लासिफाय, आणि स्वतःचे नवीन शब्द शोधा आणि त्याची विभागणी करा. ओके, म्हणजे अशा काही ॲक्टिव्हिटी होत्या. एक दुसरी ॲक्टिव्हिटी बघा या ठिकाणी काय दिलं आहे, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी किंवा त्याला पॅरल ॲक्टिव्हिटी म्हणतो किंवा रेनफोर्समेंट म्हणतो आपण. या ठिकाणी पण काय दिलं आहे, पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये एक शब्द गाळलेला आहे किंवा अल्फाबेट गाळलेला आहे, ते तुम्हाला शोधायचं आणि लिहायचं. उदाहरणार्थ बघा, TH स्पेस NK, TH स्पेस, या स्पेसच्या ठिकाणी एक शब्द टाकला की याचा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. उदाहरणार्थ आय होतो. ओके, थँक किंवा थिंक.
दोन्हीपैकी कोणते तुम्ही लिहू शकता. पण जर पाठामधून लिहायचं झालं तर पाठामधलेच लिहायचे, पण या ठिकाणी असा काही उल्लेख केलेला नाही की पाठामधूनच लिहा म्हणून. पण या ठिकाणी THANK केलं तरी चालते, THINK केलं तरी चालेल. पुढे लिटिल, तिसरा शब्द इंग्लिश, चौथा शब्द स्टडी. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केली. वहीमध्ये जेवढ्या ॲक्टिव्हिटी सोडवायला सांगितल्या तेवढ्या सोडून घ्यायच्या आहेत. तारखेसहित वर तारीख लिहायची, विषय लिहायचा, या ॲक्टिव्हिटी सोडवायची. नंतर ही वह्यात चेक केल्या जातील. ओके. तर ॲक्टिव्हिटी नंबर 2 आहे, मेक अ लिस्ट ऑफ 5 वर्ड्स बिगिनिंग विथ C. वरती प्रश्न दिला होता बिगिनिंग विथ Hने सुरुवात होणारे 5 शब्द लिहा. या ठिकाणी Cने सुरुवात होणारे 5 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. ओके. परत बघा, कॉपी द फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर गुड हँडरायटिंग. आता जसे आहेत तसे वाक्य तुम्हाला लिहायचे, हे काय सांगायची गरज नाही. नंतर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, मुंबई, हॅपी, हू आणि इंडिया. ओके. तुम्हाला 4 पर्याय दिले, 4 वाक्य दिले आहेत. हे वरती दिले 4 शब्द म्हणजे मुंबई, हॅपी, हू आणि इंडिया हे खालच्या वाक्यामध्ये टाकून आपल्याला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची. उदाहरणार्थ आय लिव्ह इन मुंबई. ओके. नंतर शी इज व्हेरी हॅपी. तिसरं आहे हू आर यू आणि चौथं आहे इंडिया इज माय कंट्री. म्हणजे आपण अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी पूर्ण करू शकतो. नंतर आहे बघा ॲक्टिव्हिटी नंबर 5, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. खाली काही शब्द दिले ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. जसं सॉफ्ट, इझी, हार्ड अँड रफ. सॉफ्ट, इझी, हार्ड अँड रफ. तर अल्फाबेटिकली विचार केला तर ABCDमध्ये सगळ्यात आधी कोणता शब्द येईल? बिगिनिंग ई येणार, म्हणजे इझी. इझी हा पहिला शब्द असेल, हार्ड दुसरा असेल, नंतर रफ हा तिसरा आणि चौथा सॉफ्ट असेल. 6वी ॲक्टिव्हिटी बघा काय, कॅट, किटन, माईस, माऊस, ॲनिमल, पिग अँड पिग्स. तेच आपल्याला एकवचन आणि अनेकवचन हे समोरासमोर लिहायचे आहेत. ओके. अशा प्रकारे ही इयत्ता 7वीची ॲक्टिव्हिटी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा 28वा दिवस आहे ब्रिज कोर्सचा. ॲक्टिव्हिटी तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा आहे. काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करून प्रश्न पाठवू शकता. आपण त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू किंवा प्रत्यक्ष कॉलसुद्धा करू शकता. ओके. थँक्स फॉर वॉचिंग.